नमस्कार मित्रांनो, मागचा 1.5 वर्ष जवळजवळ मार्केटने निगेटिव्ह रिटर्न दिलेला आहे. तरी पण तुम्ही इन्व्हेस्टेड आहात, SIP चालू आहे, पण तुम्हाला लमसम करायची आहे. लमसम कधी करावी, कशी करावी हे माहिती नाही. त्याच्यासाठीच उत्तम स्ट्रॅटेजी सांगणार आहे. जेव्हा जेव्हा मार्केट 10% पडतं तेव्हा तेव्हा आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर किती महिन्याने, किती वर्षाने, किती पर्सेंटेजने वाढू शकतात, लाईव्ह डेटा सोबत तुम्हाला दाखवणार आहे. सो स्ट्रॅटेजी सिंपल असणार आहे. जेव्हा जेव्हा 10% पडणार आहे तेव्हा तेव्हा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मार्केट सध्या बघितलं तर 10% पडून वर सुद्धा आलाय. जे आपले इन्व्हेस्टर आहेत त्यांना मी इंटिमेशन सुद्धा टाकलेलं होतं. तर 10% डाऊन इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी काय आहे? निफ्टी 50चं आपण उदाहरण घेतलंय. 20 डिसेंबर 2021 निफ्टीचा आपण चार्ट बघितला. मला वाटतं इथे 10% पडलेलं होतं. किती? 20-21 डिसेंबरच्या आसपास इथे बघू शकता. 20 डिसेंबर 2021 जर आपण त्यावेळी इन्व्हेस्टमेंट केली असती तर 6.5% 6 महिन्यात आपल्याला निगेटिव्ह दिसलं असतं. 1 वर्षात आपल्याला 11% पॉझिटिव्ह दिसलं असतं. 2 वर्षात आपल्याला 29% पॉझिटिव्ह, 3 वर्षात 44% पॉझिटिव्ह आणि 4 वर्षात 56% पॉझिटिव्ह आपल्याला रिटर्न मिळाला असता. चला, 3 मार्च 2022 कोणत्याही ऑल टाइम हाय पासून 10% पडलं आपल्याला खरेदी करायची आहे. इथे सुद्धा 10% पडलेलं आहे. इथून खरेदी करून पुढच्या 6 महिन्यात आपल्याला अप्रॉक्स 6.5% आपल्याला रिटर्न मिळाला असता. 1 वर्षामध्ये 6%, 2 वर्षामध्ये 36%, 3 वर्षामध्ये 34% आणि 4 वर्षामध्ये 49%. असं सेम 6 मे 2022 रोजी झालं होतं. 11% 6 महिन्यात, 13% 1 वर्षात, 40% 2 वर्षात, 50% 3 वर्षात आणि 51% 4 वर्षात. असं सेम झालं होतं 16 मार्च 2023. 15% 6 महिन्यात, 30% 1 वर्षात, 34% 2 वर्षात आणि 38% 3 वर्षात आपल्याला रिटर्न मिळवून दिला होता. स्ट्रॅटेजी सिंपल असणार आहे. निफ्टी 50च्या 10% कोणत्याही कुठेही मार्केट पडू द्या, इथे 10% पडल्या लगेच खरेदी करायचे. लमसम असू द्या, लाख असू द्या, 2 लाख असू द्या, 4 लाख असू द्या, 10 लाख असू द्या, बिनधास्त इन्व्हेस्ट करा. तुम्हाला पैसा मार्केट बनवून देणार आहे.